ब्रेकनंतर स्वागत। वैद्यकीय व्यवसायातील कट प्रॅक्टिसला कट लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय इंडियन मेडिकल असोसिएशनने घेतला आहे। विविध प्रकारच्या तपासण्या तसंच इतर डॉक्टरांकडे उपचारासाठी शिफारस करण्याच्या नावाखाली रुग्णांची जी लूट केली जाते ती थांबवण्यासाठी डॉक्टरांच्या संघटनेने पहिल्यांदाच स्वतःहून पुढाकार घेतला आहे। वैद्यकीय व्यवसायाला धंदा समजून बक्कळ कमिशन लाटणाऱ्या डॉक्टरांनो सावधान। ही एजंटगिरी आता बंद करावी लागेल, अन्यथा तुमचा हा गोरखधंदा महागात पडणार। देशभरातल्या डॉक्टरांची सर्वात मोठी संघटना असलेल्या IMA ने या कामी पुढाकार घेतलाय। रुग्णावर ओढवलेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन पैसे उकळण्याच्या तक्रारी सर्रास लघवी, एक्सरे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन यासारख्या तपासण्या करायला भाग पाडणे, या तपासण्या करून घेणाऱ्या लॅबोरेटरीज कडून कमिशन खाणं, रुग्णाला दुसऱ्या डॉक्टरांकडे पाठवल्याचा मोबदला मिळवणं, या आणि अशा अनेक माध्यमातून डॉक्टरांची कट प्रॅक्टिस सर्रास सुरू असते। सगळेच डॉक्टर्स यामध्ये गुंतलेले नसले तरी काही मोजक्या लोकांमुळे या व्यवसायाची प्रतिमा मलिन झाली आहे। याच पार्श्वभूमीवर कट प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। डायग्नोस्टिक पर्पज करता जे तपासण्या डॉक्टर्स पाठवतात त्या तज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्याकडून रेफरल कट अजिबात घेता कामा नये। 10% लोक असतील पण त्या 10% लोकांमुळे पूर्ण जी प्रतिमा आहे ती डागाळत चाललेली आहे आणि म्हणून हे इंडियन मेडिकल असोसिएशन आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषद यांनी हा निर्णय घेतलेला आहे। कट प्रॅक्टिस हा प्रकार सर्वपरिचित असला तरी त्याविषयी बोलण्याचं धाडस डॉक्टरांपैकी क्वचितच कुणी केलं। वर्षभरापूर्वी रायगडमधल्या डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांनी सगळ्यात आधी याविरुद्ध आवाज उठवला। शिफारस करणाऱ्या डॉक्टरचं कमिशन म्हणून पुण्यातल्या एका नामांकित हॉस्पिटलनं पाठवलेला चेक त्यांनी परत पाठवला होता। इतकंच नाही तर संबंधित हॉस्पिटलची तक्रार त्यांनी मेडिकल काउन्सिलकडे केली होती। मला जो आलेला 1200 रुपयाचा चेक पुण्यावरून तो मी परत पाठवला व तो पेशंटला वापस दिला गेला व त्याची तक्रार मी पहिल्यानेच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल केली। डॉक्टर बावस्करांनी दाखवलेलं सामाजिक भान अधिक व्यापक स्वरूपात जोपासण्याचा IMAचा प्रयत्न आहे। IMAचे आज राज्यात 36,000 तर देशात 2.5 लाख सभासद आहेत। सगळ्यांपर्यंत IMAचं पत्र पोहोचलेलं आहे। अर्थात सगळेच डॉक्टर्स याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघतील असं गृहीत धरता येणार नाही, तरी देखील स्वयंसुधारणेचं एक प्रभावी इंजेक्शन म्हणून या प्रयत्नाकडे पाहायला हरकत नाही। वैद्यकीय व्यवसायातील कीड नाहीशी करण्याबरोबरच पीडित रुग्णांना न्याय देण्याची त्यामागे भावना आहे। अरुण म्हेत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।